मुक्काम आर्मी पोस्ट ऑफिस. लेखिका वैदेही देशपांडे. वाचक मनीषा. भाग 4. ऋण. मैं तो तंग आ गई हूँ इस गर्मी से. यहाँ के मौसम हैरान कर देते हैं, चैन से जीने भी नहीं देते, माझ्या दक्षिणात्य मैत्रिणीने वैतागून म्हटले. बाहेर ऊन रणरणत होते म्हणण्यापेक्षा साक्षात अग्नीने आपले दूत तर पाठविले नाहीत ना, अशी शंका येत होती. दुपारी बाहेर 45 अंश एवढे तापमान होते. घरात कूलरसमोर बसून मी व माझी मैत्रीण गरम हवा खात होतो. 14 मराठा युनिटमधली माझी ही जुनी मैत्रीण गुडगावला माझ्याकडे राजस्थान पंजाब बॉर्डरजवळ असलेल्या अभोर या गावातून आली होती. उन्हाळा या प्रकाराने ती त्रासली होती. उत्तर भारतातल्या उन्हाळ्याला व नंतर हाडापर्यंत पोहोचणाऱ्या थंडीला मनापासून शिव्या घालत होती. तिच्या हातात थंडगार लस्सीचा ग्लास देऊन तिला मी शांत करायचा प्रयत्न करत म्हटले, अगं, अशा उन्हाळ्याशिवाय या लस्सीची मजा तरी कशी येईल? एरवी एवढा बर्फ टाकून लस्सी घ्यावीशी वाटेल का सांग. तिच्या एवढ्याशा तणतणीवर माझे थंड उत्तर ऐकून ती जरा जास्तच चिडली. मला माहिती आहे तुला काहीही फरक पडत नाही ते. तुला ना उन्हाळ्यानं त्रास होतो ना थंडीनं. एकदम आम्हा दोघींनाही 10-15 वर्षापूर्वी झालेले असेच आमचे एक संभाषण आठवले. तिच्या प्रदेशात इतके प्रखर ऋतू नसल्याने तिला उत्तर भारतातल्या उन्हाळा व थंडीचा त्रास व्हायचा. तसे म्हटले तर महाराष्ट्रातील ऋतू वेगवेगळेपणाची चुणूक दाखविणारे असले तरी त्यांच्या अस्तित्वाची अशी लखलखती जाणीव देणारे कधीच नव्हते. याउलट उत्तर भारतातले किंवा हिमालयातील ऋतू निसर्गाला दर 3 महिन्यांनी फॅन्सी ड्रेससारखा नवीन पेहराव घालत होते. आम्ही दोघी नवीन गावात गेलो की तिची या गावात काय त्रुटी आहेत आणि याची ती यादी लगेच सुरू करायची. घरे, शाळा यात कशात कमतरता आहे याचा पाढा तिचा सुरू व्हायचा. दुकानात कुठले पदार्थ मिळतात किंवा नाही व त्यांचे भाव कसे कमी अगर जास्त आहेत याचे हिशोब तिचे सुरू व्हायचे. हे सर्व तिला इतक्या झटपट कसे समजायचे कुणास ठाऊक. माझे मन मात्र आजूबाजूच्या निसर्गाचा वेध घे आणि नेमके हेच तिला समजत नसे. लग्न होऊन मी पोहोचले ते आसाम सिक्कीमच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात. हिमालयाची सुरुवात झाली ती जास्तीत जास्त महाबळेश्वर, माथेरान पाहिलेला मी. हत्ती लपून जाईल असे जंगल हे मला माहीतच नव्हते. पावसाळ्यात असा झपाटलेला पाऊस पडायचा की जवळच्या माणसाचे संभाषणसुद्धा ऐकू येत नसे. या पावसाप्रमाणेच झपाटल्यासारखी वाहणारी डोंगरदऱ्यांना कापत गरजत जाणारी तिस्ता नदी पाहून मला उभ्या उभ्याच दम लागला. नंतर हिमालयातील अनेक नद्या पाहिल्यावर समजले या सगळ्यांचा तोरा वेगळाच. आपल्याच तोऱ्यात त्या डोंगरदऱ्यांची पर्वा न करता दुनियेला तुच्छ मानून वेगाने वाहत असतात. हिमालयाच्या पायथ्याशी सिलिगुडी भागातल्या जंगलात खूपशा झाडांवर ऑर्किड्स आहेत. सर्वप्रथम सॉमरसेट मॉमच्या कथेत मी ऑर्किड्सच्या फुलांचे वर्णन ऐकले होते, पण प्रत्यक्षात जेव्हा ती पाहिली तेव्हाचा आनंद काही वेगळाच होता. प्रत्येक प्रकारच्या ऑर्किड्सला वेगवेगळी फुले होती. त्यांचे रंग तर वेगवेगळे होतेच, पण त्यांचे आकारही मात्र फारच मनोहर होते. झाडांच्या मोठाल्या बुंध्यावर आलेली लटकलेली ती नाजूक फुले कमालीची मोहक दिसत. नंतर सिलिगुडीच्या जंगलातून आमच्या युनिटने उडी मारली. ती उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागातल्या कुमाओ टेकड्यांवर. घरातल्या कुठल्याही खिडकीतून बर्फाच्छादित डोंगर दिसायचे. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा नुकताच उन्हाळा सुरू झाला होता. डोंगरावरचा बर्फ वितळायला लागला होता. हवा स्वच्छ असली, ढग नसले की त्रिशूलचे शिखर दिसायचे. सर्वसाधारणपणे डोंगरांच्या 2 कडा दिसतात, पण त्रिशूलच्या बर्फाच्या तिन्ही कडा सुरीने कापल्यासारख्या धारदार स्पष्ट दिसायच्या व त्याचे नाव सार्थ करावयाच्या. दुपारी एखाद्या नाटकाला प्रेक्षकांची गर्दी व्हावी तशी आकाशात काळ्या ढगांची दाटी व्हायची. पाऊस सुरू व्हायचा तो मुळी गारांचाच. गारी तरी केवढ्या, बोरा एवढ्या. जमिनीवर पडताना ताड उडायच्या. खिडकीत उभे राहून गारांचे ते तांडव नृत्य मी बघत असे. गंमत अशी की या गारांचा खच नंतर 8 तास वितळायचाच नाही. तासाभराने पाऊस आणि गारा थांबायच्या. वातावरण स्वच्छ होऊन समोरची हिमशिखरे जास्त स्पष्ट दिसायची. खाली पडलेल्या गारा सोडल्या तर पावसाची नाव निशाणी नसायची.
एकदा दुपारी गारा पडून गेल्या होत्या. काहीतरी कारणांमुळे मी मागच्या गॅलरीचे दार उघडले व पटकन म्हणाले, एवढा साबुदाणा कोणीच आणला? दुपारी पडून गेलेल्या गारांचा तो खच आहे हे लक्षात आल्यावर माझे मलाच हसू आले. शेवटी बायका त्या बायकाच. पावसाच्या दुधासारख्या धारा, स्फटिकासारख्या गारा आणि भुसभुशीत कापसासारखा बर्फ, तिन्ही पाण्यांचीच रूपे, पण तरी त्यांचे रंग वेगवेगळे. रंगांची वर्णने मी साहित्यात किंवा इतर अनेक ठिकाणी वाचली होती, पण रंगांची नावे मला निसर्गानेच समजावली. विमानातून लेहला जाताना बर्फाचे डोंगर पाहिले आणि साबणाच्या जाहिरातीत नेहमी दाखला दिला जाणारा स्नो व्हाईट समजला. देवकी सईला मात्र हे आईस्क्रीमचे डोंगर वाटत होते. जरा विमानातून वाकावे व मोठा चमचा भरून पटकन तोंडात टाकावे. अंदमानला बोटीतून जाताना त्या अवाढव्य बोटीचे पुढचे निमुळते टोक पाणी कापत चालले होते. ह्या वेगामुळे व टोकामुळे उसळणारा तो फेस व त्या फेसात दिसणाऱ्या त्या सी फोम ग्रीन रंगाच्या त्या विविध छटा पाहिल्या आणि मनापासून आवडणाऱ्या त्या रंगाने मनात चुटकी वाजवली. कुणी प्रथम हे निरीक्षण केले असेल? कुणी दिले असेल हे नाव? अंदमानाच्या समुद्राने तर डोळ्यांना मेजवानीच दिली. डीप ब्लू, इतर ब्लूपेक्षा वेगळा व डीप कसा हे तिथे मला समजले. समुद्राच्या खोलीप्रमाणे त्या निळ्या रंगाचे गहिरेपण वाढतच जाते हे प्रत्यक्ष पाहिल्यावरच समजले. तो रंग पाहिल्यावर मला आपल्याकडे श्रावणात काही वेळा निळा संधिप्रकाश पडतो तशी त्याची आठवण झाली. तो निळा समुद्र व त्याच्या कडेला येणारा पांढरा शुभ्र फेस याचे कॉम्बिनेशन मनापासून आवडले. सिमला कालका मार्गावर जाबली नावाचे एक छोटेसे गाव आहे. त्याच्या आसपास सर्व सिल्वर ओकची झाडे आहेत. उन्हाळ्यात सिमल्याकडून घाट उतरताना उंचीमुळे फक्त झाडांचाच फुलोराच दिसतो. त्या फुलोऱ्याचा रंग अगदी जिलबीसारखा केशरी पिवळा. मला उगीचच वाटले ह्या गावाचे नाव कुणी खवय्या रसिकाने ठेवले असावे. तसेच सोलनकडून सिमल्याकडे जाताना त्या टेकड्यांवर जंगली गुलाबांच्या वेली आहेत. हा फुलांचा आद्य वंशज. तसा वास नाही, फुलांच्या पाकळ्या तर फताडच. शहरी गुलाबांचे गोंडच रूप नाही. तरी पानागणिक फुलणारी ती पांढरी फुले व शेजारी असलेले बॉटल ब्रशचे लाल भडक तुरे बघून उजाड होणाऱ्या त्या टेकड्यांचे दुःख क्षणभर विसरल्यासारखे व्हायचे. डलहौसीला गेल्यावर जंगलातच घर असल्याने झाडांना तोटा नव्हता. घराच्या छतावर आडदांड वाढलेली वेली गुलाब होता. त्याच्या वेड्या वाकड्या फांद्यांमुळे खिडक्या नीट बंद होत नव्हत्या. कौल हल्ल्यामुळे घर गळत होते. तेव्हा तो वेल मी माळ्याला कापायला सांगितला. तसा तो कुरकुरतच म्हणाला, बीवी क्यों कटवा रहे हो? अच्छे बेबी पिंक कलर के फूल आते हैं इस पे. घरात 17 ठिकाणी ठेवलेल्या बादल्या भांडी दिसत असल्याने मी दरडावून ऑर्डर दिली. इसको काट दो बोले ना. तरी नंतरच्या उन्हाळ्यापर्यंत तो वाढलाच होता. सुंदर गुलाबी फुलांचे गुच्छच्या गुच्छ आले होते. गुलाबी रंगाच्या पाकळ्या इतक्या मुलायम की बाळाच्या गोबऱ्या गालाची आठवण यावी व त्यावर ओठ ठेवायचा अनिवार मोह व्हावा. तो माळी का कुरकुरत होता हे ती फुले पाहिल्यावर मला समजले. काही म्हणा, हिमालयातील फुलांचा नूरच वेगळा असतो. मग ती बागेतली असोत वा रानटी असोत. त्यांची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ती खुरटलेली न दिसता पूर्ण विकसित झाल्यासारखी दिसतात. त्यांचे ताजेपण खूप दिवस टिकते. उन्हाच्या सौम्यतेमुळे त्यांना काहीच फरक पडत नाही. कदाचित सोलनच्या आसपास प्लम्स व पिचेसची झाडे आहेत. प्लम्सच्या फुलांचा गुलाबी रंग डोळ्यांना प्रसन्न करतो, तर पिचेसची फुले चांदण्यांसारखी दिसतात. डलहौसीला घराभोवती असलेल्या जंगलात देवदार पाईन्स जास्त होते. त्याचबरोबर रोडोडेंड्रॉन नावाचे झाड होते. त्याला लाल भडक फुले यायची. इतका भडक लाल रंग मी कधीच पाहिला नव्हता. त्याच्या ह्या व्हेरायटीला फायर मॅजिक म्हणतात. त्या फुलांपासून उत्तम वाईन तयार होते म्हणे. मला सर्वात गंमत वाटायची ती डेझीच्या फुलांची. त्या फुलांचा मधला भाग कंपासने काढलेल्यासारखा गोल गरगरीत आणि पिवळा धमक असे. त्याच्या बाजूला बारीक तलवारीच्या पात्यासारख्या 25 तरी पाकळ्या पांढऱ्या शुभ्र सारख्या व एका प्रमाणात असायच्या
आणि जर कोण मोजले तर एखाद्या अंशाचा सुद्धा फरक पडणार नाही अशा. मागच्या ताठ दांड्यांनी यांच्यात या प्रमाणबद्ध रचनेचा तोल सावरलेला असायचा. डोंगराच्या उतारावर पाहावे तिकडे ही फुले माना उंच करून उभी असायची. सृष्टी वैभव यापेक्षा वेगळे ते काय. वसंताला सलामी देणाऱ्या पहिल्या पिवळ्या फुलांचा तजेला काही औरच. इंग्लिश कवींच्या वसंतावरच्या कविता व पिवळ्या फुलांचे आकर्षण समजायला हवे असेल तर इंग्लंडसारखी अथवा हिमालयातील जीवघेणी थंडी अनुभवायला लागून वसंताची मनापासून वाट पाहायला लागली पाहिजे. त्या थंडीची पार्श्वभूमी असल्याशिवाय वसंताचा यथोचित मान ठेवला जात नाही. हिमालयातून खाली पंजाबमध्ये आल्यावर लांब रुंद पसरलेली विस्तीर्ण शेते दिसू लागतात. गव्हाच्या शेतामधून लावलेले सरसो किंवा नुसती सरसोंची पिवळी शेते सुंदर दिसतात. सरसो म्हणजे आपली मोहरी. फुले पिवळी जर्द पण नाजूक, त्यांच्या दांड्यांनी भरलेली ती मोठाली शेते देखणी दिसतात. म्हणूनच त्या आपल्या यश चोप्रा साहेबांना पंजाब म्हटल्यावर अशा शेतांचे दृश्य दाखविल्याशिवाय राहवत नाही. आपला महाराष्ट्र तर बोलून चालून दगडांचाच देश. उघड्या बोडक्या डोंगरावर जागोजागी दिसणारी बाभळाची फुले तर त्याहून उपेक्षित. 10-12 वर्षे सतत झेलम एक्सप्रेसने पुण्याला येत होतो. या जुलमी प्रवासात दौंड गेले की पुण्याची ओढ लागायची. दौंडनंतर रेल्वेतून दिसणारे बाभळीचे काळे कुळकुळीत बुंधे व त्यावरची पिवळी फुले मला ब्लॅक अँड ब्युटिफुल वाटत. त्याबरोबर आलेला माहेरच्या काळ्या मातीचा वास घरी आल्याची जाणीव करून देऊन तृप्त करून जायचा. जसे रंग तसा इतिहास, भूगोल, भाषा हे विषय मला निसर्गाने शिकविले. पण त्याच्या परीक्षा संपल्यानंतर किंवा परीक्षा नसल्याने ते जास्त समजले. माझी बहीण म्हणायची, तुझ्यामुळे आमचा भूगोल सुधारला. कारण तुझी बदली झाली की नवीन जागा कुठे आहे हे बघण्यासाठी आमच्याकडे कपाटातून ॲटलस निघतो. लेहचे विमानतळ जगातले सर्वात उंच विमानतळ आहे, परंतु तिथे उतरले की उंची जाणवतच नाही. लेहकडून कारगिलला जाताना असे उंच डोंगर, खोल दऱ्या आहेत. तसेच मैलोनमैले लांब रस्ते आहेत. जिथे डोंगर जवळ येतात तिथे अनेक खिंडी तयार झालेल्या आहेत. त्या खिंडी पाहून मला डोळ्यांसमोर 3000 वर्षापूर्वी आलेले आर्य दिसत होते. अशाच डोंगरातील खिडकीतून वाट सापडत ते गंगेच्या खोऱ्यापर्यंत पोहोचले असतील नाही का, असा प्रश्न यायचा. हिमालयातील प्रसिद्ध खिंड म्हणजे झोजिला खिंड. ला खिंड ही सोनमर्ग ते लेह रस्त्यावर आहे. ही खिंड हिमालयाचे 2 भाग करते. नाटकाच्या फिरत्या रंगमंचाप्रमाणे खिंडीच्या दोन्ही बाजूंना संपूर्ण वेगळी दृश्ये. अलीकडे सुचिपर्णी वृक्षांनी सजलेली हिरवीगार काश्मीरची दरी म्हणजे पृथ्वीवरचे नंदनवनच, तर दुसरीकडे मोठमोठे दगड, शिलांनी भरलेले साधे झुडूपसुद्धा नसलेले लडाखचे वाळवंट. 1947 साली पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. तेव्हा लेह व काश्मीर जिंकण्यासाठी त्यांनी झोजिला खिंड प्रथम ताब्यात घेतली. लढाई 1.5 वर्ष चालू होती. मेजर जनरल थिमय्या यांनी धाडसाने सोनमर्गहून भारतीय सेनेचे रणगाडे 10,000 फुटांवर नेले आणि एक जागतिक विक्रम केला. वरून हिमवर्षाव होत होता. भारतीय सेनेजवळ कपडे, दारुगोळा, हत्यारे सगळ्यांचीच कमतरता होती. खिंडीच्या आसपास लपलेले पाकिस्तानी सैन्य रणगाडे पाहून चक्रावले. खिंडीत तुंबळ युद्ध झाले. भारतीय सेनेने खिंड जिंकून इतिहासात आपल्या अतुलनीय पराक्रमाची नोंद केली. लेह जिंकणे व काश्मीरचे 2 तुकडे करणे हे स्वप्न पाकिस्तानला कायमचे सोडून द्यावे लागले. आपल्या बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड 21 तास लढविली. सिद्धी जोहरच्या सैन्याला विशालगडाच्या पायथ्याशी थोपवून शिवाजी महाराजांचे प्राण वाचविले. त्यांच्या रक्ताने ती खिंड पावन झाली. त्या लोकांचे शौर्य व बलिदानाची महती समजायला हवी असेल तर प्रत्यक्षात खिंड पाहायला हवी. हिमालयाने खूप गोष्टी शिकवल्या. मान्सूनचे ढग अरबी समुद्रावरून येऊन थेट हिमालयापर्यंत जातात, तडतात व खूप पाऊस पडतो. त्यामुळे तिथे घनदाट अरण्ये तयार झाली आहेत. इयत्ता 5वी 6वीमध्ये पाठ केलेल्या या वाक्यांची सत्यता ती अरण्ये पाहिल्यावरच पटली. हिमालयाचे फायदे व संदर्भातील पाठ केलेले एकच वाक्य पटले नाही.
ते म्हणजे हिमालय आपले रक्षण करतो. कारण त्याच हिमालयाच्या रक्षणासाठी 5 ते 6 वर्ष दिलीप हिमालयात होता व मी मात्र मुलींना घेऊन अनेक आघाड्या लढवत होते. दार्जिलिंगला गेल्यावर कांचनगंगा पाहणे आवश्यक होते. मुख्य म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस. दिलीपने कांचनगंगा सर्व बाजूंनी पाहिली असल्याने थंडीत 4 वाजता उठून टायगर हिलवर यायला तो कुरकुरतच तयार झाला. टायगर हिल उंच असल्याने तिथून कांचनगंगा पूर्ण दिसते. सूर्योदय झाल्यावर पहिला किरण कांचनगंगेच्या सर्वात उंच शिखरावर पडतो. नंतर ते किरण सर्व पर्वतमालेच्या शिखरांवर पडून बर्फाच्छादित असलेली ती शिखरे कांचनासारखी चमकायला लागतात. नंतरच्या 5 मिनिटात तांबड्या, पिवळ्या, केशरी रंगाची उधळण होत होती. ती पर्वतमाला क्षणाक्षणाला लाल, गुलाबी, नारंगी, केशरी, जांभळ्या, पिवळ्या अशा विविध रंगाच्या छटांनी चमकायला लागली. निसर्गाचा तो रंगोत्सव मी भान विसरून बघत राहिले. त्या क्षणी आलेला अनंतत्वाचा अनुभव माझ्यासारख्या सामान्य आयुष्याला कांचनासारखा उजळून गेला. हिमालयाच्या सानिध्यातच निशब्द शांतता म्हणजे काय ते मला कळले. पंडित शिवकुमार शर्मांच्या पहाडी धून ची आर्तता या डोंगरावरच समजली. यात असलेली अनामिक हुरहुर फक्त हिमालयाच्या पहाडावरच अनुभवायला मिळाली. तशीच अनुभवली हिमालयातील थंडी. निसर्गाचं रौद्र रूपच ते. मी कपड्याची एवढी आवरणे चढवी की फक्त चेहराच दिसे. त्यातून जशी थंडी वाढे तशी माझ्या पायाची बोटे सुजत. रोजचे आयुष्य अवघड होऊन जायचे. त्यात देवकी, तान्ही, तर वयोवृद्ध सासूबाई. नेहमीच्या सरावाची कामे झाली की मला माउंट एव्हरेस्ट गाठल्याचा आनंद व्हायचा. घरातल्या शेगड्या पेटत्या ठेवून ठेवून मी थकून जात असे. तरीही भुरभुरणारा बर्फ सुरू झाला की हातातले काम बाजूला ठेवून मी बर्फ बघत बसे. किती हलकेच आवाज न करता पडतो तो. खाली किती थर साठला यावरून आपणच अंदाज करावा. त्या आक्रस्ताळ्या पावसापेक्षा फारच सुंदर व नम्र. मोरोपंतांनी पाहिला असता तर नम्रतेचा गुण लावून एखादा श्लोक केकवलीत नक्कीच घातला असता. हलके बर्फ पडून गेल्यावर दुसऱ्या दिवशी स्वच्छ ऊन पडले तर ग्राउंड फॉग सुरू व्हायचे. म्हणजे खाली ढग तयार होऊन वर जायचे. त्याचे दरवेळी मला लहान मुलांसारखे आश्चर्य वाटायचे. ते ढग लहानपणी वाचलेल्या जादूची सतरंजी, उडता गालीच्या तत्सम गोष्टींसारखे वाटायचे. पण त्याचबरोबर जी थंडी निर्माण व्हायची ती हाडापर्यंत जायची. यात अनेक सांसारिक अडचणी, वीज जाणे, कामाला बाई न येणे, कपडे न वाळणे, ताजी भाजी न मिळणे वगैरे वगैरे. त्यातून दरडी कोसळून रस्ता बंद झाला तर मग विचारूच नका. जे थोडेफार मिळायचे तेही गायब व्हायचे. अंधार लवकर म्हणजे दुपारी 4-4:30लाच व्हायचा. लांबच्या लांब संध्याकाळ घरात बसून काढायला लागायची. जीव अगदी वैतागून जायचा. दुरून डोंगर साजरे म्हणतात ना, ते काही खोटे नव्हते. वसंताची चाहूल लागली आणि आम्ही सर्वांनी निश्वास सोडला. यात माझ्या दाक्षिणात्य मैत्रिणीचा नंबर पहिला होता. मी मात्र या नवीन अनुभवाने हरखून गेले होते. भुरभुरणाऱ्या त्या बर्फाची आठवण काढत होते. महाराष्ट्रात जरा बर्फ पडायला हवा होता नाही का? इति. कशाला? पाय सुजून 4 महिन्यांचं दुखणं झालं ते पुरेसं नाही का तुला? माझ्या मैत्रिणीचा बूमरँगच्या वेगात परत प्रश्न आला होता. कशात तरी काय रमतेस? ती त्रासून म्हणाली होती. आज इतक्या वर्षांनी आम्हा दोघींनाही ते संभाषण परत आठवले. माझ्या मैत्रिणींनी परत एकदा आश्चर्याने विचारले, तुला उत्तरेला उन्हाळा चालतो, हिमालयातील थंडी आवडते, सोलनच्या पावसाळ्यानं त्रास तर होत नाहीच, उलट हे सर्व तू एन्जॉय करते मस्त. यात आवडण्यासारखं काय आहे हे मला काहीच कळत नाही. मी गप्प झालेली पाहून तिने माझ्याकडे निरखून पाहिले. मी बदलण्याची सुतराम शक्यता नाही याची खात्री असल्याने खांदे उडवून ते म्हणाले, अजीब हो. तिचा हा प्रश्न मला खूप दिवस भेडसावत होता. का आपल्यालाच हे आवडते, याचा त्रास होतो हे म्हणावेसे का वाटत नाही? आणि असेच केव्हा तरी त्याचे उत्तर उमगले. वाटले तिला सांगावे का? तिला पटेल का? तिला जाणवेल का? अगं बाई, आमच्या दुर्गाबाईंनी आमच्या शहरी जीवनातील उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे बोथट शब्द काढून टाकले.
आषाढ श्रावण यांची गाठ पाऊस व छत्री यापासून सोडवून हळूच मेघश्याम आषाढ व श्रावण साखळी यांच्याशी घातली. पुष्पमंडित भाद्रपद, सोनेरी अश्विन, संध्यारंजित कार्तिक करून ही मंडळी आप्तस्वकीय करून टाकली. ज्येष्ठ वैशाखातील त्या तापदायक वेदनेनंतर वर्षाराणीची मजा, तसेच निष्पर्ण माघ फाल्गुनानंतर वसंताच्या फुलोऱ्याचा तोरा हे त्यांनीच सांगितले. म्हणून जीवघेणी थंडी असो, तापदायक ग्रीष्म असो, आम्हाला त्यात वसंताच्या वर्षेच्या पाऊलखुणा दिसायला लागल्या. झाडांची पालवी, चिमण्या कावळ्यांची हालचाली, आकाशातील मेघमंडळ निरखायला त्यांनीच आम्हाला शिकवले. आपल्या भोवतालच्या या प्रचंड मोठ्या भांडाराचा दरवाजा त्यांनी ऋतुचक्र लिहून उघडून दिला. बालकवींनी नुसते श्रावणसरीत भिजवले नाही, तर गंधवेडेपण केले. एका स्वप्नील जगाची ओळख करून दिली. नेहमीचा मुंबई पुणे प्रवास वसंत बापटांनी रंगतदार केला. दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत या कवितेत मुंबई पुण्यामधल्या घाटाचे वर्णन केले. पावसाळ्यात दिसणारे ते सृष्टीवैभव त्यांच्या शब्दवैभवाने जास्त आवडू लागले. प्रवासातल्या बटाटे वड्यांपेक्षा खिडकीजवळची सीट महत्त्वाची वाटू लागली. पावसाळ्यात या प्रवासात अंतर्मुख होऊन गवाक्षी मस्तक घालून बसण्यातली मजा समजली व मुरदाड होता होता वाचलो. अंदमानला समुद्राकडे बघताना रोज निळा रंग नवीन वाटे, पण सर्वप्रथम या निळ्या रंगाकडे बोट दाखविले बाभ बोरकरांनी. पावसाच्या सरीतला ताल त्यांनी लिहिला व ऐकवला. पु ल व सुनीताबाईंनी देशपांड्यांनी. सरीवर सरी आल्या ग, सचेल गोपी न्हाल्या ग, या तालावर डोलायला या सर्वांनी शिकवले. अगं या अनेक लेखकांनी कवींनी आम्हाला बोटाला धरून निसर्गाची रूपे दाखविली, त्याचे निराळेपण खुबीने सांगितले. आमच्या मनातील संवेदन क्षमता जागी करून आमच्यासारख्या अनेक सामान्य माणसांची आयुष्य समृद्ध केली. एका भावविश्वाची ओळख करून दिली. इंग्लंडच्या थंडीत कुडकडताना तिथल्या सहजपणे आकाशातून गळणाऱ्या पावसाला पाहून इरावतीबाईंना शेक्सपियरने दिलेली दयेची उपमा आठवली. त्या क्षणी त्यांना त्या पावसात आणि मनात सहज उत्पन्न होणारी दया यातले साम्य कळले. तर मायदेशी 4 महिने उन्हाने तापलेल्या जमिनीवर पडणाऱ्या वळवाच्या पावसात मल्हार रागाची आवर्तने दिसली. अगं माझ्या देशात मुंबईसारख्या कॉन्क्रीटच्या जंगलात राहून रणरणत्या उन्हात लालेलाल फुलांनी लागडलेल्या त्या गुलमोहरांचे वैभव पाहून आमच्या पद्मजाबाईंना गर्भश्रीमंत झाल्यासारखे वाटले. तेव्हा हे सर्वजण माझ्यापेक्षा जास्त अजीब नाहीत का? आणि हे सखे, या सगळ्यांचे ऋण माझ्यावर आहे ग. तेव्हा मी निसर्गाला कशी बरे नावं ठेवू?